हॅलो एस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंगची सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मीन्सचा जो सिलेबस आहे त्याचं डिटेल ॲनालिसिस करत आहोत आणि त्याचबरोबर त्याचे रिसोर्सेस काय आपल्याला यूज करायचे आहेत, कशा पद्धतीने तो पर्टिक्युलर सिलेबसचा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. मोठी सिरीज असेल ही, कारण आपण पूर्ण सिलेबस मायक्रो पॉईंट सहित आपण डिकोड करणार आहोत. त्याच्यातलाच हा पार्ट आपण एन्शंट हिस्ट्रीचा आपण डिकोड करत आहोत. लास्ट लेसनमध्ये आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पर्यंत आपण पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्याचा पुढचा पार्ट आज आपण आजच्या सेशनमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचं UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मी गायडन्स देत आलेलो आहे. त्याचबरोबर हे माझं पॅशन आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो. माइंड कोच आणि लाईफ कोचिंगमध्ये मी काम करत आहे. अनेक सेमिनार्स, अनेक लेक्चर्स, अनेक क्लायंट्सना मी डील करत आहोत. त्याचबरोबर मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करत आहे. सुरू करूयात आजच्या सेशनला. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतरचा पार्ट आहे वैदिक सोसायटी. त्याच्यानंतर मधला मी जसं की मागच्या सेशनला सांगितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नंतर मध्ये थोडा अंधकारमय पिरियड आहे. त्याचे कुठलेही रिसोर्सेस, मी सांगितले की हिस्ट्रीचे सोर्सेस आहेत, ते सोर्सेस सापडत नाहीत आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला वैदिक कल्चरचा आपल्याला पार्ट अभ्यासायचा आहे. मग वैदिक कालखंड आहे ते अभ्यास करताना आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये आर्यन्स थिअरी जी आहे तर ती महत्त्वाची आहे. मॅक्स मिल्लर थिअरी आहे. एक अगदीच इम्पॉर्टंट नाही, पण मीन्सला एखादा क्वेश्चन येतो तर त्यामध्ये त्या आधारावर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून हा पार्ट आपल्याला अभ्यासायचा आहे. तर त्याच्यामध्ये नोमॅडिक ट्राईब्स आहेत, ते कशा पद्धतीनं ते इव्हॉल्व झाले, कशा पद्धतीने ते एका सेटल लाईफकडे गेलेले आहेत. ठीक आहे, वेदांची निर्मिती इथं झालेली आहे. मग या काळामध्ये वैदिक लिटरेचर कुठलं आहे? सुरुवातीच्या काळामध्ये फक्त ऋग्वेदाची निर्मिती झालेली आहे. नंतरचे जे आहेत ते वैदिकोत्तर कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत. तर हा पार्ट आपल्याला इथे समजून घ्यायचे. याच्यासाठी आपल्याला NCERT मध्ये खूप चांगला डेटा आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आपल्याला याच्यामध्ये खूप चांगला डेटा मिळतो, तो आपल्याला अभ्यासाचा आहे. जर तुम्हाला चांगला सोर्स रिकमेंड म्हणजे जर पाहिजे असेल तर तुम्ही YCMOU ची मराठी माध्यमातून हे मेन्ससाठी जास्त उपयोग होईल आणि प्रिलिम्ससाठी पण होईल बरं का. तर प्राचीन इतिहासाचा जे आहे त्याच्यामधला वैदिक कालखंड, त्याच्यामधला जो टॉपिक आहे तो रेफर केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं डेटा याच्यातून मिळून जाणार. मीन्सच्या आन्सर रायटिंगला जो काय म्हणजे एक पर्टिक्युलर कीवर्ड्स आपल्याला पाहिजे असतात किंवा ती मीन्सची एक लँग्वेज असते, लिखाणाची एक लँग्वेज असते पर्टिक्युलर सब्जेक्टची, ती तुम्हाला ह्या बुक्समधून खूप चांगल्या पद्धतीनं मिळून जाईल. मी स्वतः रेफर केलेलं आहे, खूप चांगला सोर्स आहे. ठीक आहे, तर ओरिजिनच्या ह्याच्यामध्ये डिबेट आहे, तो आपल्याला बघायचा. वैदिक लिटरेचर्स आहेत. ठीक आहे, तर आरण्यकेपासून ते बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या त्या टर्मिनॉलॉजीच्या आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघाव्या लागतील. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे वैदिक सोसायटी किंवा वैदिक कालखंड. मग वैदिकचा आहे दोन आहे, पूर्वीचा म्हणजे प्रॉपर वैदिक कालखंड आणि वैदिकोत्तर कालखंड, असा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पुढे आहे त्याची सोसायटी काय आहे, वैदिक कालखंडातली सोसायटी कशा पद्धतीने, वर्णव्यवस्था कशा पद्धतीची आहे, वुमन्स रोल काय आहे. बघा याच्यामध्ये दोन आहेत. वैदिकमध्ये वुमनचा रोल जो आहे तो चांगला आहे. वैदिकोत्तर कालखंडामध्ये महिलांची स्थिती थोडीशी आपल्याला ते काय म्हणतात, महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलेलं आहे असं आपण बघतो. वैदिक आणि वैदिकोत्तर कालखंड हे सायमल्टेनियसली रेफर करायचे. अशा पद्धतीचे मुद्दे, कारण मीन्सला क्वेश्चन येतात, मग तुम्हाला ते थोडंसं अनालिटिकला अप्रोच पाहिजे म्हणून ह्या पद्धतीनं प्री प्लस मीन्सच आपला स्टडी पाहिजे. प्री प्लस मीन्स जर, आणि आणखी एक महत्त्वाचं, मीन्सचा अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर तुमचा प्रिलिमला थोडा ऑब्जेक्टिव्ह आणि टेस्ट सिरीज आणि ह्या प्रॅक्टिसमधून तुमच्या बाकी प्रीचा तुमचा खूप चांगला होल्ड येईल. म्हणून मीन्सचा पहिल्यांदा अभ्यास चांगला करायचा, म्हणून आपण मीन्सचाच सिलेबस चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वुमनचा रोल हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे एसएला पण हे सगळे मुद्दे जे आहेत ना, एसएला पण खूप काम येतील तुम्हाला. ठीक आहे, तर महिलांसंदर्भात एसए आला तर मग तुम्ही वैदिक कालखंडात कशी भूमिका होती किंवा काय, तिथून सुरुवात. म्हणजे एसएला मुलं काय करतात, वेगळी अशी विशेष तयारी करायला जातात. तसं काय नाही, तुमचा जीएसचा अभ्यासच इथं कामी येतो. तुम्ही ती मांडणी ऐतिहासिक, एसएला दुसरं तसं काय नाही, तुम्हाला ऐतिहासिक मांडणी करावी लागेल. IRच्या अनुषंगानं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय आहे, पर्यावरणीय स्तरावर काय आहे.
ठीक आहे, गव्हर्नर स्तरावर रोल काय, म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर जीएसच्या पद्धतीने तिथं आपल्याला मांडणी करायची आहे. लेक्चर मीन्सच्या अनुषंगाने कनेक्टिंग कसं करायचं आहे हे प्रत्येक पॉईंटवर मी सांगणार आहे. ठीक आहे, लक्षात येते. मग एखादा आता समजा मॉडर्न इरामध्ये आपल्याला महिलांची स्थिती किंवा ग्लोबलायझेशन, रोल ऑफ वुमन्स इन ग्लोबलायझेशन असं आलं तर आपला वारसा इथून आहे. तर वैदिक कालखंडामध्ये महिलांचं स्थान काय होतं ते तिथं काही महिलांनी कशा पद्धतीनं योगदान दिलेलं आहे लक्षात येते का? कमेंटमध्ये नाव सांगा साहित्यामध्ये त्या कालखंडामध्ये कुठली महिला, कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात येते. तर हे आपल्याला लिहिताना खूप उपयोगी पडतं मीन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये. ठीक आहे, छोटे छोटे फॅक्ट्स असतात बट ते तुमच्या आन्सरला व्हॅल्यू ॲडिशन करून जातात. लक्षात येते. म्हणून सिलेबस समजणं गरजेचं आहे. सिलेबस डिकोडिंगमध्ये आपल्याला काय, बरेच विद्यार्थी काय की सिलेबस महत्त्वाचे म्हणजे सिलेबस पाठ करून टाकतात, पण त्याचे लिंकेजेस आणि डिकोडिंग मायक्रो लेवलवर जाऊन एक मेटा ॲनालिसिस करणं खूप गरजेचं ठरतं. पॉलिटी, राजकीय व्यवस्था कशा पद्धतीने होतं इथून इव्हॉल्व्ह व्हायला सुरू झालं. आता बघा इथं काय झालं, नोमॅडिक ट्राईब्स पासून म्हणजे भटकंतीपासून इथं सेटल लाईफकडे आले. मग सेटल लाईफकडे आल्यानंतर माणसाचा समूह झाला. समूह झाल्यानंतर एक विशेष यंत्रणा आवश्यक वाटले आणि त्या यंत्रणेतून एक राज्यव्यवस्थेचा जन्म होतोय, राजकीय व्यवस्थेचा जन्म होतोय आणि मग ते गरजेचे ठरते. मग सभा आल्या, समिती आल्या. मग आता मगाशी मी सांगितलं सभा आणि समिती. वैदिक कालखंडामध्ये महिलांचं योगदान कसं होतं, सभा समिती कुणाच्या डॉमिनेट होते, कशी परिषद होती, हे इथं आपल्याला बघायचं. लक्षात येते का? हे समजून घ्यायचं आहे. मुलं पाठांतर अजिबात करायचं नाही, समजून घ्या. प्रक्रिया समजून घ्या. सेटल लाईफकडे जाताना, सेटल लाईफकडे आल्यानंतर कशा पद्धतीनं अर्थव्यवस्था विकसित झाली, कशा पद्धतीनं राजकीय व्यवस्था विकसित झाली हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचं. लक्षात येते. हे वैदिक कालखंडामध्ये ह्या भूमिका महत्वाच्या आहेत. इथं सभा समिती यांचं महत्व स्थान आहे. याच्यामध्ये महिलांचा रोल काय आहे, महिलांचं स्थान काय आहे. ठीक आहे, महिला स्थान हे समजून घ्या. विशेषतः इथं का मी सांगायला बोलले पर्टिक्युलर महिला, कारण त्या आधारावर क्वेश्चन आलेले आहेत. लक्षात येते का? म्हणून मी त्या अँगलने सांगतोय आणि त्या अँगलनं तुम्हाला जर दिशा मिळेल तर तुमचा अभ्यास त्या ट्रॅकवर जाईल. लक्षात येते. पुढे ॲग्रिकल्चर, कृषी व्यवस्था. मी सांगितलं कृषी व्यवस्था कशा होतं लक्षात येते का? पशुधन महत्वाचं मानलं जायचं होतं. गोधन, गायीचं रोल भूमिका होती. कॅटल कशा होते, पाळीव प्राण्यांचं कसं होतं, मग ते कोणते होते प्रिलिमला, मग हे कोणते होते हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ते प्रिलिमला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आला कुठले प्राण्याचे, तुम्हाला तिथं गोंधळ होणार नाही. मी मागच्या लेक्चरला सांगितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन संदर्भात लक्षात येते. हॉर्सच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ झाला होता, पण त्याचे काय कशा पद्धतीने इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये कुठले प्राणी होते काय होते, तर ते जे काय खेळणी वगैरे होते त्याच्यावरून ते आपण अंदाज बांधला होता. म्हणून ते समजून घ्यायचे संस्कृती, तर त्याच्यातून मग ते हे क्वेश्चन आरामात आपले सॉल्व्ह होतात. म्हणून समजून घेणं आणि लिंकेजेस, त्याचे सिलेबसचे लिंकेजेस खूप महत्त्वाचे आहेत प्री प्लस मेन्सची तयारी करण्यासाठी. नेचर वर्शिपिंग होतं, रिलिजियस कशा पद्धतीने डॉमिनिंग होतं, म्हणजे निसर्ग पूजक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या नद्यांचा उल्लेख आढळतो वैदिक कालखंडामध्ये, म्हणजे ऋग्वेद आहे. लक्षात येते. ऋग्वेदाची निर्मिती झाली. मग त्या साहित्यामध्ये काय विशेष उल्लेख आहे, जे साहित्य सापडतात आता आरण्यके वगैरे असेल समजा, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे, त्याचं प्रॉमिनंट फीचर काय आहे ते समजून घ्यायचे. म्हणजे कुठलेही साहित्य असू दे तर ते साहित्याचं काय रोल आहे, तत्कालीन भूमिका काय आहे, निर्मिती मागची भूमिका काय आहे आणि इम्पॅक्ट काय आहे सोसायटल, हा समजून घ्यायचा आहे. मग ऋग्वेदामध्ये कुठल्या कुठल्या नदींचा उल्लेख आढळतो, काव्य काय आहे, कशा पद्धतीचा आहे, लक्षात येते का, हे समजून घ्यायचंय. हे ऋग्वेद आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कुठलेही येऊ दे या स्तरावर, तर त्याचा त्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या पद्धतीनं आपल्याला कंटेंट बघायचा आहे. ट्रान्झिशन फेज कसा राहिलेला आहे बघा. मी जसं की सांगितलं की ट्रायबल आहे, ट्रायबल पासून ते ॲग्रेरियन सोसायटीकडे गेले. मग ॲग्रेरियन सोसायटी म्हटल्यानंतर सेटल लाईफ आली, इथं स्थिरता आली. स्थिरता आल्यानंतर राज्याची निर्मिती झाली, राजकीय व्यवस्थेची निर्मिती झाली. आता स्थिरता ही कुठं झाली, विशेषतः उत्तर भारतामध्ये याच्यामध्ये ही स्थिरता दिसून आलेली आहे. हे मॅपिंग आहेत. मग आता मी हे का सांगितलं, मॅप्स बघायचे आहेत. मग याच्यावर प्रिलिम्सला क्वेश्चन येतात. लक्षात येते का, अर्ली
सेटलमेंट कुठे झाली. मग नद्या सांगितल्या, नद्यांचा उल्लेख ऋग्वेदात एखाद्या नदीचा उल्लेख आढळतो, तर ती नदी कुठली आहे, तर ते NCERT मध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये खूप चांगले मॅप्स दिलेले आहेत. तर ते मॅप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. आणि जर कुणाला व्हॅल्यू एडिशन आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मी सांगितलं की YCMOUची पुस्तकं आहेत, खूप चांगले आहेत. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, तर त्याची खूप चांगले पुस्तक आहेत. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलं. मीन्सची तयारी तुमची खूप चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल त्याच्यातून. हे लक्षात आलं. ट्रायबल, ॲग्रेरियन आणि स्टेट. मग स्टेटमध्ये परत मग मी सांगितले सभा समिती ह्यांची भूमिका कशी काय. मीन्सला हे लिहावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. गावचा प्रमुख कोण, कशा पद्धतीनं, मग ते कसं ठरवलं जायचं वगैरे, याच्याकडे आपल्याला बारकाईनं बघायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं का. सिलेबसचे एकदम मायक्रो पॉईंट्स आपण डिस्कस करतोय. याच्यानंतर चा पार्ट आहे सोसायटी कशी आहे लेटर वेदिक मध्ये. तर लेटर वेदिक म्हणजे काय करताना आपण मी काय सांगितलं, वैदिक प्लस वैदिकोत्तर असाच तुम्ही अभ्यास करा. कंपॅरिझन बेस्ड क्वेश्चन येईल. मग वैदिक आणि वैदिकोत्तर कालखंडामध्ये काय, मग लेटर वेदिक फेज हा वेगळा काय झालेला आहे, त्याच्यामध्ये काय बदललं. आता समजा तुम्ही वैदिक कालखंड समजून घेतला, तर वैदिक आणि उत्तर वैदिक काय बदल झाले, मग ते कुठल्या पातळीवर आपण समजून घ्यायचं हे इथं बघा. सामाजिक पातळीवर काय बदल झालेले आहे, महिलांचे स्थान आणि सगळ्या गोष्टी, वर्णव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं हे झालेलं आहे ते बघा. त्याच्यानंतर आर्थिक व्यवस्था कशी बदलली आणि राजकीय व्यवस्था म्हणजे सभा समित्या कशा डॉमिनेट झाल्या आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीनं वर्णव्यवस्था इथं उगम झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी लेटर वेदिक मध्ये आपल्याला बघायच्या आहेत. लक्षात आलं. कंपॅरेटिव्हली बघा लेटर वेदिक एवढं हे नाही, पण याच्यामध्ये मग परत साहित्य निर्मिती आणखी कशा पद्धतीने झाले, नंतरच्या कालखंडामध्ये काय वेद निर्माण झाले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि मगाशी सांगितलं तसं सेम लिंकेजेस लावायचे आहेत. ठीक आहे. पुढे मग काय येतंय, प्री मौर्यन एम्पायर आहे. म्हणजे काय, नंतरच्या काळामध्ये काय झालं, आपण जनपदे म्हणतोय, जनपदेची निर्मिती झाली आणि जनपदातून काय झाले, महाजनपदे निर्मिती, महाजनपदे झाले. मग ते कुठले 16 महाजनपदे आहेत त्याचे, म्हणजे मौर्यन पूर्व कालखंड आहे तो बघायचा आपल्याला. महाजनपदे, मग महाजनपदे बघताना सुद्धा याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, ह्याच्यामध्ये एक चार्ट असेल, एक कुठलेही स्टँडर्ड रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला हा चार्ट मिळेल. म्हणजे एक जनपद दिलं जाईल, त्याची राजधानी दिली जाईल. ठीक आहे. कुठले तिथं साम्राज्य डॉमिनेट होतं. ठीक आहे. ते आपल्याला बघायचं आहे. मग फीचर्स आहेत प्रत्येक जनपदांचे. मग याच्यामध्ये 16 मगध हा आपल्या जनरली स्ट्रॉंगेस्ट मानला जायचं त्या काळात. हा, तर ते मगध का स्ट्रॉंग झालं, काय कारण असतील, मग त्याचे जॉग्राफिकल रिजन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, पॉलिटिकल रिजन्स आहेत ते बघायचे, इकॉनॉमिक रिजन्स आहेत ते बघायचे आहे. लक्षात येते का. एन्व्हायरमेंटल काही रिजन्स असतील तर ते बघायचे, कारण तिथं जे काय त्याच्यावर टूल्स खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला तिथं अनुकूल वातावरण होतं. तर हे असं समजून घ्यायचं, प्रत्येक महाजनपदांचं समजून घ्यायचं आपल्याला. लक्षात येते. राजधान्या त्यांच्या विशिष्ट आहेत, काही राजधानी शिफ्टिंग झालेल्या दिसून येतात ते बघायचे आपल्याला. अशा पद्धतीने हे महाजनपद बघायचं आहे. लक्षात येते का, कशी साम्राज्य विकसित होत होते. महाजनपद, जनपदांपासून महाजनपदांपर्यंत कसा प्रवास राहिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. रिलिजियस रिफॉर्म्स आल्यानंतर मग प्री मौर्यांमध्ये काय, बुद्धिझम आणि जैनिझमचा उगम झालेला आहे. काय कारण असावं, काय वातावरण होतं, कारण काय आहेत बुद्धिझम जैनिझमची निर्मिती. कुणी याच्यामध्ये अभय दिला, राजाश्रय दिला, हे समजून घ्यायचंय. कुठल्या म्हणजे, आणि आपण सनावळ्या वगैरे हे बघतो, सनावळ्यांना तसं बघू नका तुम्ही. इतिहास हा कसा हे झालेला आहे तो समजून घ्या. सनावळ्या तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. त्याचे मुलं काय करतात, सनावळ्यांच्या मागे लागतात, कुठल्या साली काय झालं. तसं नाही, ह्या प्रक्रियेने जर केलं तसं तुम्ही कधी काय इव्हॉल्व झालं ते तुमच्या लक्षात राहील. त्याचं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. मग कल्चरल इन्फ्लुएन्स कसा आला. ठीक आहे. राजकीय बदल कसे झाले ह्या धर्मांच्या उगमानंतर, किंवा ह्या जे काय रिलिजियस रिफॉर्म आले जैनिझम आणि बुद्धिझम, राजकीय व्यवस्था कशी बदलत गेली त्यांच्या
आधारावर. लक्षात येते का? समजलं? कळते का? ठीक आहे. तर अर्थशास्त्राचा रोल काय आहे, जसं की बघितलं की आता तो आपण पुढे बघू. हे मौर्यन एम्पायरला उपयोगी आहे. ठीक आहे. पण हे बुद्धिझम आणि जैनिझम यांच्या हे जे रिफॉर्म झाले याच्या आधारावर समाज व्यवस्था कशी डेव्हलप झाली किंवा समाज व्यवस्था कशी बदलली, राजकीय व्यवस्था कशी बदलली, लक्षात येते, आर्थिक व्यवस्था कशी बदलली. कारण जैनिझम मोस्टली कुणी ट्रेडर्सनी डेव्हलप केलेलं आहे. लक्षात येते की आता याच्या अनुषंगानं साहित्य निर्मिती परत ऐका. बौद्ध साहित्य जे आहे वेगवेगळे पिटक आलेले आहेत. विनय पिटक, अभिधन पिटक, लक्षात येते का? त्रिपिटक, हे पिटक आहेत. जैन साहित्य आहेत. पुटक आहेत. ठीक आहे. गुजराती वलाबी येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि मग वेगवेगळे काउन्सिल होत गेले. मग धम्म परिषद होत आले, बुद्धिझम काउन्सिल्स होत गेले, जैनिझम काउन्सिल्स होत गेले. कुठल्या काउन्सिलमध्ये काय झालेलं आहे, प्रमुख काउन्सिल कुठं कुठं झालेलं आहे, कुणी कुणी राजाश्रय दिला त्या काउन्सिलसाठी, त्या परिषदांसाठी कुणी कुणी राजाश्रय दिला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. लक्षात येते? हा फक्त धर्म उगम इतकंच असं आपल्याला बघायचं नाही. मीन्सच्या अनुषंगाने आपल्याला डीप सोसायटल इम्पॅक्ट काय झालेला आहे ह्या दोन गोष्टींचा. सोसायटल इम्पॅक्ट म्हणजे काय, पॉलिटिकल इम्पॅक्ट पण आहे. तत्कालीन राजकीय व्यवस्था शेप करण्यासाठी सुद्धा ह्या दोन धर्मांचा जो काही उगम झालेला आहे किंवा ही काय रिव्होल्युशन झालेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि परत मग काय झालं, राजकीय इम्पॅक्ट ते परत आपल्याला एक सायकल दिसून येतं की म्हणजे काय, धर्मानं काय केलं, हे जे धर्म जे दोन आले त्यांनी राजकीय व्यवस्था शेप केली. परत मग या राजकीय व्यवस्थेने विशेष धर्माला ह्या राजाश्रय दिला. आता राजाश्रय दिल्यामुळे परत काय झालं, परत ही थॉट प्रोसेस इव्हॉल्व्ह झालेलं आहे. अशा पद्धतीचं सायकल निर्माण होतात दिसून येते. नंतरच्या काळामध्ये परत राजकीय हे बदलतं, साम्राज्य बदलतात, मग विशिष्ट एका धर्माचा डॉमिनन्स दिसून येतो. काही ठिकाणी तिन्हीचं दिसून येते, बुद्धिझम, जैनिझम आणि हिंदुइझम. नंतर आपण ते बघणार आहोत मौर्यन एम्पायर नंतर मग ते कशा पद्धतीनं. तर हे तिन्हीचं आपल्याला त्याच्यामध्ये संमिश्रता दिसून येते. लक्षात येते का? अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यास आहे एन्शियंट हिस्ट्री. बोरिंग होणार नाही. तुम्ही ही लिंकेजेस लावत गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. आणि ते महत्वाचं सगळ्यात काय, तर फॅक्ट्स डेटा आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. अशा पद्धतीने केला तर तो लक्षात राहील तुमच्या. लक्षात आलं? हे दोन म्हणजे पॉइंट्स हे खूप महत्वाचे आहे. मेन्ससाठी पण खूप महत्वाचे आहे, UPSC MPSC दोन्हीसाठी, आणि प्रिलिम्ससाठी पण महत्वाचे आहे. क्वेश्चन असतो. त्यामुळे हे दोन पॉईंट आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तर हे कंटिन्यू राहील सिरीज. पुढच्या लेसनमध्ये आपण मौर्यन एम्पायर पासून पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत एन्शियंट हिस्ट्रीमध्ये. तर आपण आतापर्यंत जे बघितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ठीक आहे, मेझोलिथिक एरापासून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मागच्या लेक्चरला बघितला. आज आपण बुद्धिझम, जैनिझम पर्यंत थांबलेलो आहोत एन्शियंट हिस्ट्री, वैदिक, लेटर वैदिक, ठीक आहे, महाजनपद, बुद्धिझम, जैनिझम, हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन येतात, हमखास येतात. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने तयारी करायची. ही सिरीज सिलेबस डिकोडिंगची अशीच चालू राहील. अशा सेशनसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या लेक्चरचा फायदा होईल. सिलेबस डिकोडिंग हे फक्त सिलेबस आपण बघत नाही आहोत, तर त्याचा ॲक्च्युअल प्रिपरेशन कसं करायचं आहे जेणेकरून प्री प्लस मेन्स आणि अगदी पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यूपर्यंत सुद्धा ह्या गोष्टीचा आपल्याला कसं सिलेबस लिंकेजेसचा फायदा होईल, त्या दृष्टिकोनातून ही आपण सिरीज डिझाईन केलेले. नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.